नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 9चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहणार आहोत। फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर कसा आहे तुम्हाला अवघड जाणार आहे। हा क्लास 9ला आलेला आहे, हा नवीन चॅप्टर आहे आणि बऱ्याचशा मुलांना म्हणजे बऱ्याचशा शिक्षकांना जे तुमचे शिक्षक आहेत म्हणजे बऱ्यापैकी 80% शिक्षक म्हणू शकतो 70 to 80% शिक्षकांना हा चॅप्टर शिकवण्यासाठी अवघड जातो। शिकवण्यासाठी अवघड जाण्यामागचं कारण याच्यामागे हेच आहे कारण हा चॅप्टर सिलेबसमध्ये पहिले नव्हता, हा नवीन चॅप्टर आलेला आहे आणि नवीन चॅप्टर आला तरी हे काय म्हणजे नवीन चॅप्टर आल्यामुळे शिकवता येत नाही हे प्रश्न नाही, तर का शिकवता येत नाही तर कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा कन्सेप्ट आहेत त्या इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट आलेले आहेत आणि बरेचसे जे तुमच्या लेवलला शिक्षक शिकवतात त्यांचं इकॉनॉमिक्स विषयी तेवढं नॉलेज नसते, त्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी अवघड जाते। जसे की जीएसटी काय असते, इनडायरेक्ट टॅक्स काय असते, डायरेक्ट टॅक्स काय असते, वॅट काय असते, सेविंग्स काय असतात, आरडी काय असतात, एफडी काय असतात, म्युच्युअल फंड काय असतात, शेअर्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना तेवढ्यापैकी नॉलेज नसते बऱ्यापैकी, त्याच्यामुळे त्यांना हे शिकवण्यासाठी ह्या गोष्टी अवघड जातात। ठीक आहे, आणि हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी दोन दृष्टिकोनातून। एक तर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, तुमच्यासाठी क्लास 9साठी हा चॅप्टर तर महत्त्वाचा आहे आणि क्लास 10साठी पण महत्त्वाचा आहे कारण क्लास 10ला हा तुम्हाला ॲज इट इज जशाचा तसा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा जर चॅप्टर इथं समजला तर तुम्हाला क्लास 10ला हा चॅप्टर समजणार आहे। हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं झालं आणि त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर महत्त्वाचं आहेच आहे, तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये पण हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे। हा चॅप्टर जर शिकला तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकसाल आणि तुमच्या पैशाची काय करू शकता, व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता। ठीक आहे, प्लॅनिंग करू शकता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करू शकता, थोडं श्रीमंत होऊ शकता, ग्रोथ करू शकता। ठीक आहे, चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकता। तर आपण जास्त वेळ न घालवता फायनान्शियल प्लॅनिंग पाहणार आहोत। ठीक आहे, प्लॅनिंग सगळ्यांना माहीत आहे, तर सगळ्यांना प्लॅनिंग माहीत आहे, तुम्हाला प्लॅनिंग माहीत आहे। आता तुमची एक्झाम जर जवळ येत असेल तर तुम्ही काय करता, प्लॅनिंग करता। प्लॅनिंग करता म्हणजे काय करता, टाइम टेबल बनवता सगळे। तुमची जर एक्झाम जवळ येत असेल ठीक आहे तर तुम्ही काय बनवता, टाइम टेबल बनवता। टाइम टेबल बनवताना तुम्ही काय करता, प्लॅन करता, आहे का नाही। प्लॅन करता म्हणजे तुम्ही वेगवेगळे विषय आहेत, आहे का नाही, असं डेज बघता तुम्ही, आहे का नाही, संडे मंडे काय जे वार असतील तुमचे 7 डेज असतील त्या 7 डेजमध्ये तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे स्कूलचा टाईम, ट्युशनचा टाईम, त्याच्यानंतर कोणत्या विषयाला किती अभ्यास करणार, आहे का नाही, कोणता विषय तुमचा स्ट्रॉंग आहे, कोणता वीक आहे, त्याच्यामध्ये कोणते चॅप्टर झालेत, अशा प्रकारचे तुम्ही काय तुमच्या अभ्यासाचं नियोजन करता, प्लॅनिंग करता। हे तुमच्या स्टडी विषय झाले, आहे का नाही, स्टडी प्लॅनिंग म्हणू शकतो आपण त्याला। फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, फायनान्शियल म्हणजे तुमची जी मनी आहे, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, तुमचे मनी रिलेटेड प्लॅनिंग, आहे का नाही, मनी रिलेटेड प्लॅनिंग करायचं आहे तुम्हाला। कशा रिलेटेड प्लॅनिंग करायचं आहे, मनी रिलेटेड प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे, प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग महत्त्वाची आहे। तर तुम्हाला कशाची, मनीची म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे। आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय आणि कशी करू शकता। फॉर एक्झाम्पल पहा, आता समजा एखाद्या व्यक्तीला काय करायचं आहे, एखाद्या व्यक्तीला घ्यायचं आहे कम्प्युटर घ्यायचं आहे, समजा एखाद्या व्यक्तीला कम्प्युटर घ्यायचा आहे आणि त्या कम्प्युटरची किंमत फॉर एक्झाम्पल किती आहे, रुपीज आपण काय करू 60,000 त्या कम्प्युटरची किंमत आहे। ठीक आहे, 60,000 त्या एका कम्प्युटरची किंमत आहे आणि त्या व्यक्तीला काय घ्यायचं आहे, कम्प्युटर घ्यायचा आहे। ठीक आहे, तर काय घ्यायचं आहे त्याला, कम्प्युटर घ्यायचं आहे, कम्प्युटर। ठीक आहे, हे कळलं तुम्हाला। कम्प्युटर म्हणू शकता किंवा कम्प्युटर खूप जुनी गोष्ट झाली, आपण त्याच्या जागी आपण लॅपटॉप म्हणू शकतो। ठीक आहे, कम्प्युटर म्हणा, लॅपटॉप म्हणा, कारण कम्प्युटर पहिल्यांदा घ्यायचे, आता आपण सगळेजण लॅपटॉप घेतो। ठीक आहे, तर लॅपटॉप म्हणा तुम्ही। तर लॅपटॉपची किंमत किती आहे तुमच्या, लॅपटॉप घ्या, कम्प्युटर घ्या, 60,000 आहे। किती आहे, 60,000 आहे। मग 60,000 घ्या म्हणजे एका लॅपटॉपची किंमत आहे, तर तुम्ही लगेच घेऊ शकता का, काही लोक घेऊ शकतात ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे नाहीत, त्यांना वेळ लागतो। तर समजा हा एक काय आहे, एक आपण कन्सिडर करू एक फॅमिली आहे, काय आहे, एक फॅमिली आहे। ठीक आहे, फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीला आपण नाव काय देऊ, एक्स नको आपण काहीतरी देऊ। ठीक आहे, एम नावाची फॅमिली आहे। ठीक आहे, ए नावाची घेऊ आपण। ठीक आहे, ए नावाची एक फॅमिली आहे, हां, ए नावाची एक फॅमिली आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये काही सदस्य राहतात, काही किती राहावं आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाही आणि त्याच्यामध्ये जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे कोणाला तरी किंवा कोणालाही त्याच्यामध्ये एकाला काय लागतं, लॅपटॉप लागत आहे आणि त्या लॅपटॉपची किंमत आहे 60,000 आहे आणि मग त्यांना लॅपटॉप खरेदी करायचा आहे, लॅपटॉप खरेदी करायचा, परंतु त्यांच्याकडे काय नाही आहेत, पैसे नाही आहेत, सध्या पैसे नाही आहेत। तर मग त्यांना काय करावं लागेल, त्यासाठी पैशाचं नियोजन करावं लागेल, पैसे जमावं लागतील। मग पैसे कसे जमवू शकतात ते, एकतर मित्राकडनं उधारी घेऊ शकतात, बँकेतनं लोन घेऊ शकतात, क्रेडिट कार्डवर घेऊ शकतात, आहे का नाही, किंवा डायरेक्टली पैसे असेल तर डायरेक्टली घेऊ शकतात, किंवा तिसरी गोष्ट काय करू शकतात, जमा करू शकतात पैसे। मग ते कशा प्रकारे नियोजन लावतात पहा, समजा ही फॅमिली आहे आणि या फॅमिलीची इन्कम किती आहे, 20,000 पर मंथ आहे। म्हणजे हे ह्या फॅमिलीला म्हणजे फॅमिलीचे सगळे लोक मिळून, आहे का नाही, सगळे लोक मिळून जे काही असतील
ते लोक सगळे मिळून समजा एकच व्यक्ती, आता समजा छोटी फॅमिली घेतली समजा, काय आहे त्याच्यामध्ये नवरा बायको आहे का नाही, वाईफ हजबंड आहे का नाही, वाईफ आहे, हजबंड आहे, त्याच्यानंतर 2 मुलं आहे, 2 मुलं आहेत किंवा एक मुलगा एक मुलगी असं करू शकता आपण, 2 चिल्ड्रन, ठीक आहे, 2 चिल्ड्रन, अशा प्रकारचे 4 लोक आहेत त्या फॅमिलीमध्ये. आणि मग ह्या 4 लोक आहेत तर त्यांची इन्कम किती आहे, समजा इन्कम म्हणजे त्यांची इन्कम, मंथली इन्कम सांगतो मी तुम्हाला, मंथली इन्कम सांगतोय, ठीक आहे. मंथली इन्कम त्यांची किती आहे, मंथली इन्कम आहे त्यांची 20,000, म्हणजे 20,000 रुपये त्यांच्याकडे येतात त्या फॅमिलीसाठी. मग 20,000 रुपये आल्यानंतर काही नेसेसरी एक्सपेंडिचर काय असतात, नेसेसरी म्हणजे काय असतात, नेसेसरी म्हणजे अत्यावश्यक खर्च आपण म्हणतो. नेसेसरी एक्सपेंडिचर म्हणजे काय आहे, अत्यावश्यक खर्च, म्हणजे काय असे टर्म येणार आहे ते तुम्हाला म्हणजे लगेच सांगत जाईल, त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल, ठीक आहे. आणि नोट डाऊन करायचा. नेसेसरी एक्सपेंडिचर, नेसेसरी एक्सपेंडिचर जसे की आता फॉर एक्झाम्पल 20,000 त्यांची सॅलरी आहे, त्याच्यामध्ये नेसेसरी आहे का ना, नेसेसरी एक्सपेंडिचर, जसं की नेसेसरी एक्सपेंडिचर काय असणार आहे त्यांचं, नेसेसरी एक्सपेंडिचर म्हणजे अत्यावश्यक, म्हणजे ते आपण थांबवू शकत नाही. जसं की तुमचं नेसेसरी एक्सपेंडिचर म्हणजे तुम्ही काय आहे भाड्याने राहत असाल तर तुमचं रेंट असेल, काय असेल, रेंट असेल, तुम्हाला रेंट दर महिन्याला द्यावंच लागेल, आहे का नाही. नेसेसरी एक्सपेंडिचरमध्ये आहे दर महिन्याला तुम्हाला घरमालकाला जो काही असेल त्यांना भाडं द्यावंच लागते, नाहीतर घरमालक काय म्हणणार तुम्हाला खाली करा, ठीक आहे. तो ओळखीचा असेल चांगला असेल तर एखादा महिना थांबू शकतो, पण ते तुम्हाला देणंच आहे पुढल्या महिन्यात काय होणार. रेंट झालं, त्याच्यानंतर तुमचं काय आहे म्हणजे मिल्क आहे, मिल्क म्हणजे दररोज तुम्ही काय करता, दूध घेता, आहे का नाही, दूध घेता. त्याच्यानंतर तुमची आपण ग्रॉसरी धरू आपण, ठीक आहे, ग्रॉसरी, समजा ग्रॉसरी धरू, ग्रॉसरीमध्ये तुमचं सगळंच घेऊ आपण, आता सगळं जास्त नाही लिहिणार. ग्रॉसरीमध्ये तुमचं काय आहे, समजा तुमचं चहा पावडर आहे, त्याच्यानंतर तुमचं साखर आहे, गूळ आहे, शेंगदाणे, हे सगळं आपण सगळ्या गोष्टी घेणार आहे. त्याच्यानंतर तुमचं ग्रॉसरी झालं, त्याच्यानंतर 4th नंबरला तुमचं काय आहे, भाजीपाला वगैरे आहे, भाजीपाला वगैरे घेऊ शकता तुम्ही, आहे का नाही, व्हेजिटेबल्स, आहे का नाही, व्हेजिटेबल्स शॉर्टमध्ये लिहू तुम्ही सगळं, हे व्हेजिटेबल्स वगैरे तुम्ही जे काही भाजीपाला वगैरे घेणार आहे. मग हे तुमचा खर्च आहे, म्हणजे तुम्हाला दर महिन्याला रेंट द्यावंच लागते, दररोज मिल्क घ्यावंच लागते, त्याच्यानंतर ग्रॉसरी खरेदी करावंच लागतात, भाजीपाला घ्यावाच लागतो. हे तुमचं काय झालं, नेसेसरी एक्सपेंडिचर झालं, नेसेसरी एक्सपेंडिचर झालं, आहे का नाही, नेसेसरी एक्सपेंडिचर झालं. की त्याच्यामध्ये दुसरं पण येऊ शकते, समजा तुम्ही ट्युशनला जात असाल, शाळेला जात असाल, काही स्कूलची पण फी असते, तुम्ही जर प्रायव्हेट स्कूलला जात असाल तर तुमचं याच्यामध्ये स्कूल फी असेल, काय असेल तुमचं स्कूलची फी असेल, त्याच्यानंतर ट्युशनची फी असेल, तुमची ट्युशन असेल तर ट्युशनची फी असेल, आहे का नाही, ट्युशनची फी असेल, ठीक आहे, ट्युशनची फी वगैरे अशा प्रकारचं तुमचे एक्सपेंडिचर आहे, म्हणजे जे आपण थांबवू शकत नाही, जे तुम्हाला करणंचं आहे त्याला एक्सपेंडिचर म्हणतो. समजा आता हे खूप सारे एक्सपेंडिचर आहेत ह्या फॅमिलीचे, ठीक आहे, सगळ्यांचे असतात, ठीक आहे. तर ह्या फॅमिलीचे हे सगळे आपण कॅल्क्युलेट करणार नाही, त्यांनी कितीला किती देतात, तर आपण हे एवढं आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. तर म्हणजे ह्या फॅमिलीचं नेसेसरी एक्सपेंडिचर, समजा त्यांची सॅलरी किती आहे, 20,000 आहे. तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना किती म्हणजे सॅलरीनुसार आपण ज्यांची जितकी पगार आहे त्याच्यानुसार ते खर्च करतात. तर त्यांची 20,000 सॅलरी असेल तर असं नाही की ते 40,000 याच्यावर खर्च करतील, नाहीच होणार ना, शक्यच नाही. ही महिन्याची गोष्ट बोलतोय आपण, ठीक आहे, वर्षाची नाही. तर मग त्यांची 20,000 सॅलरी आहे, तर त्यांना फॉर एक्झाम्पल ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना काय जातात, समजा ह्या सगळ्या नेसेसरी एक्सपेंडिचर झाल्याच्या नंतर त्यांना समजा त्यांचे किती हजार रुपये खर्च होतात, त्याच्यावर 14,000 खर्च होतात, आपण असं कन्सिडर करू. 14,000 म्हणजे रेंट, मिल, ग्रॉसरी, व्हेजिटेबल, स्कूल फी, ट्युशन फी आणि दुसरं काय असेल त्यांना समजा काय आहे 14,000 रुपये त्यांना जातात, ठीक आहे, 14,000 रुपये त्यांना जातात. मग त्यांना 14,000 त्यांना लागतात, ठीक आहे. त्याच्यानंतर ते मग त्यांच्याकडे जे अमाऊंट उरलेलं आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे अमाऊंट जे उरलेलं आहे किती 20 आहे का नाही, 20मधनं जर 40 गेले, 20K मधनं 14K गेले तर तुमचं 6K उरले, म्हणजे 6,000 उरले. तर हे 6,000 का आहे त्यांची सेविंग आहे, याला काय म्हणतो आपण, सेविंग म्हणतो. म्हणजे जे काही आपल्याकडे पैसे आहेत, इन्कम आहे, त्याच्यामध्ये खर्च करून ज्या गोष्टी उरतात त्याला म्हणतो आपण सेविंग्स, आहे का नाही. मग त्यांची सेविंग्स किती आहे, 6,000 आहे. मग अशा प्रकारे दर महिन्याला, आणि आता बाकीचे एक्सपेंडिचर झाले नाहीत, आपण हेल्थ वगैरे आपण एकदम सगळं पकडलेलं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांना 6,000 रुपये दर महिन्याला उरतात, तर 6,000 रुपये त्यांना दर महिन्याला उरतात, तर त्यांना किती महिने 6,000 रुपये सेव्ह करावं लागतील, तेव्हा ते 60,000चा लॅपटॉप खरेदी करू शकतात. तर त्यांना काय करावं लागेल, आहे का नाही, 6,000 का आहे ते एका महिन्याला काय करू शकतात, सेव्ह करू शकतात. तर त्यांना 6 × 10 मंथ जर त्यांनी सेव्हिंग केलं तर त्यांना 60,000 त्यांच्याकडे जमा होतील आणि ते काय करू शकतात, लॅपटॉप खरेदी करू शकतात. तर ही अशा प्रकारची काय झालेली आहे, प्लॅनिंग झालेली आहे. म्हणजे त्यांना दर महिन्याला 6,000 रुपये
सेविंग करावं लागणार आहे. अशा प्रकारची प्लॅनिंग केलेली आहे. हे कळलं असेल तुम्हाला. आता दुसऱ्या गोष्टीचं आता हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय गोष्टी पहा, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे कळलं असेल. ह्याचाच अर्थ म्हणजे आपण काय करतो, आपले जे काही खर्च वगैरे आहेत वगैरे सगळे नेसेसरी खर्च आहेत ते भागवतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, सेविंग करतो. तर ही सेविंग तुम्ही कुठेही करू शकता. सेविंग करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की तुम्ही काय करू शकता, बँकेमध्ये सेविंग करू शकता, आहे का नाही. आता पहा, तुम्ही काही लोक अगोदर काय करतात, घरी गल्ला बनवतात. माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे. गल्ल्यामध्ये तुम्ही काही पैसे 100-200 टाकतात. तसं फॅमिलीमध्ये असं गल्ला वगैरे काय नसते. ते काय करतात, त्यांच्या कपाटामध्ये ठेवतात, आहे का नाही. तुमची मम्मी असेल, पप्पा असेल, ते कपाटामध्ये ठेवतात उरलेले पैसे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एकतर तुमच्या काय आहे, तुमच्या कपाटामध्ये पैसे ठेवू शकता, आहे का नाही. त्याच्यानंतर कपाटामध्ये पैसे ठेवू शकता, आहे का नाही. कपाटामध्ये म्हणा, गल्ल्यामध्ये. दुसरं काय म्हणून करू शकता, तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवू शकता. आता बँकेमध्ये बी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्ही सेविंग अकाउंटमध्ये पैसे ठेवू शकता, करंटमध्ये ठेवू शकता, किंवा बँकेमध्ये काही लोक RD काढतात, ठीक आहे. RD, आहे का नाही. RD असते. RD म्हणजे काय, रिकरिंग डिपॉझिट. RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. काही लोक सेव्ह करायचं असेल तर त्यांना, आता सेव्ह करण्यासाठी समजा तुम्हाला 60,000 सेव्ह करायचे आहे, 10 महिने करायचे, तर त्यांनी RD करतात. म्हणजे रिकरिंग डिपॉझिट म्हणजे तुम्ही काही कालावधीनंतर पुन्हा ते पैसे काय करता, बँकेमध्ये जमा करतात. त्याला रिकरिंग डिपॉझिट म्हणतात. म्हणजे दर महिन्याला तुम्ही 6-6 हजार रुपये बँकेत भरता आणि 10 महिन्यापर्यंत भरणार आहात तुम्ही, तर तुम्हाला 60,000 60,000 रुपये मिळणार आहे. त्याला RD म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही बँकेमध्ये FD करू शकता. FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे तुम्ही एकदाच काय करू शकता, 10,000, 20,000, 1,00,000, 2,00,000 काय करता, फिक्स करून टाकता. आणि त्याच्यावर तुम्हाला RDवर झालं, FDवर झालं, बँक काय करते, तुम्हाला काही प्रमाणामध्ये इंटरेस्ट देते. पहा, आता ह्या दोन्हीमध्ये पहा, जर तुम्ही घरी कपाटामध्ये जर पैसे ठेवलं तर ह्याच्यामध्ये तुमचे पैसे वाढणार आहेत का. जर घरी तुम्ही जर कपाटामध्ये समजा, आपण इथं फॉर एक्झाम्पल काय केलेलं आहे, समजा इथं 50,000 रुपये तुम्ही तुमच्या कपाटामध्ये पैसे ठेवलेले आहेत. 50,000 पैसे कपाटामध्ये ठेवले, तर हे पैसे तुमचे घरी वाढणार आहेत का. हे पैसे तुमचे घरी वाढणार नाहीत, जशाचे तसे असतील. त्याच्यानंतर पैशाची ग्रोथ होते का, तुमच्या मनीची ग्रोथ होते का, ग्रोथ होत नाही. म्हणजे 50,000ला 50,000 राहतात, नाहीतर 50,000चे 60,000 असे होईलच का कपाटामध्ये कधी तुमच्या अचानकपणे, नाही, ते वाढत नाहीत. ठीक आहे. म्हणजे 50,000 रुपये तुमचे आहेत तर कपाटामध्ये ठेवले तर 50,000च राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ह्या पैशाची किंमत पण कमी होऊ शकते. समजा 2-3 वर्ष जर तुम्ही 50,000 रुपये जर कपाटात ठेवलं तर हे पैसे जे आहेत, हे का नाही. आता आपण हे सेविंगमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला सगळं, सेविंगमध्ये डिटेल. ठीक आहे. म्हणजे ह्याची किंमत पण कमी होते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला किंमत कशी कमी होते पहा. समजा 1-2 वर्षापूर्वी किंवा आता समजा काही एखादी गोष्ट तुम्हाला आता कन्सिडर करण्यापेक्षा तुम्ही काय करा, 4-5 वर्षापूर्वी, आता तुम्ही 9th क्लासला असल्यानं तुम्हाला माहीत आहे 4-5 वर्षापूर्वी तुम्हाला एखादी कोणतीही वस्तू तुम्ही समजा कोणतीही वस्तू तुम्हाला जी माहीत असलेली हे करू शकता. समजा एखादी वस्तू आहे, समजा पेन घेऊ शकता तुम्ही, एखादा पेन घेऊ शकता तुमच्या रिलेटेड, किंवा बुक घेऊ शकता, किंवा नोटबुक घेऊ शकता. ठीक आहे. नोटबुक घेऊ शकता, किंवा दुसरी एखादी कोणतीही वस्तू घेऊ शकता. त्या किमतीची प्राईस समजा रुपीज, आता 5 वर्षाखाली एखादी वस्तू 10 रुपयाला असेल तरी आता नक्कीच ती किती झाली असेल, 10 रुपयापेक्षा जास्त झाली असेल, 11 झाली असेल, 12 झाली असेल, 13 झाली असेल, 15 झाली असेल. ठीक आहे. 15 रुपये झाली असेल. म्हणजे तुम्हाला 4-5 वर्षापूर्वी जी 10 रुपयाला गोष्ट भेटत होती तीच गोष्ट आता तुम्हाला 15 रुपये द्यावं लागतात, ती भेटते. म्हणजे त्या गोष्टीच्या क्वालिटीमध्ये काही फरक नाही. ती तेव्हाही गोष्ट तीच होती, आताही तीच आहे. जसं फॉर एक्झाम्पल साखर किंवा दूध घ्या. समजा दूध तुम्हाला माहिती आहे, आता 2009 साली 9 रुपयाला लिटर दूध होतं. 9-10 रुपये लिटर आमच्या गावाकडे भेटायचं. आता गावाकडे 50 रुपये भेटते, गावातले वेगळे भाग आहेत. तर गावाकडला रेट सांगतो मी. तर 9 रुपये 2000, ठीक आहे, 20 रुपये धरा. 2009-10 साली 20 रुपयाला लिटर दूध भेटत होतं. तर आता ते दूध कसं भेटते, 50 रुपये लिटर भेटते गावामध्ये. आणि आता शहरामध्ये जर आलं तर तुम्हाला म्हशीचं दूध असेल तर ते 70-75 रुपये 80 रुपये लिटरनं चांगलं दूध भेटते. ठीक आहे. वेगवेगळ्या दुधाचे वेगवेगळे रेट आहेत. मग साखरेचा घेऊ शकता तुम्ही, साखरेचा फिक्स रेट आहे. साखर पहिलं काय 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 30 रुपये होती. आता किती 40-42 रुपये किलो आहे. तर मग तुमचे हे पैसे वाढणार नाहीत, परंतु ह्या पैशाची कपाटात ठेवलं तर किंमत काय कमी होऊ शकते. पण जर हेच पैसे, म्हणजे किंमत तुमची वाढणार नाही, परंतु तुम्ही हे जर पैसे बँकेत ठेवला तर बँक काय करते, त्याच्यावर तुम्हाला काय करते, इंटरेस्ट देते. इंटरेस्ट म्हणजे व्याज देते, काही 2-4%. त्याच्यामुळे तुमचे पैसे काय होतील, ग्रोथ होतील. म्हणजे जी महागाई वाढते आपण म्हणतो, हे किमती का वाढतात, महागाईमुळे वाढतात. महागाई त्याला आपण म्हणतो इन्फ्लेशन म्हणतो. आता महागाई आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणतो आणि इकॉनॉमिक्सच्या टर्ममध्ये काय म्हणतो आपण, इन्फ्लेशन म्हणतो. आणि इन्फ्लेशन
दरवर्षी ते वाढत असते. आपल्या देशामध्ये 3-4% दरवर्षी इन्फ्लेशन वाढत असते. 3-4% इन्फ्लेशन वाढत असते याचा अर्थ काय होतो की तुमच्या पैशाची, समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत, समजा तुमच्याकडे किती आहेत, 100 रुपये आहेत, तर 100 रुपयाची किंमत 4% इन्फ्लेशन जर धरल्या तुम्ही, 4% इन्फ्लेशन धरल्या तर दरवर्षी तुमचे 100 रुपये म्हणजे एका वर्षानंतर ह्याची किंमत 96 होईल. ठीक आहे, म्हणजे कमी होईल जाईल 4% इन्फ्लेशन. पुन्हा त्याच्यानंतर ह्याचे 4% काढलं तर तुम्ही ह्याची किंमत पण काय होईल तुमची कमी होत जाईल. म्हणजे 96 ते 4% काढायला याचा अवघड जाते. ठीक आहे, कॅल्क्युलेट करत बसणार नाही आपण, पर्सेंटेज काढणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे 9.6 म्हणजे 10 होते आणि तुमचं म्हणजे काय 4 समथिंग काही येऊन जाईल. तुमचं 4च्या पेक्षा कमीच येईल, कारण हे 4% म्हणजे 3 पॉईंट समथिंग 3.8 वगैरे काहीतरी येईल याचं उत्तर. अप्रॉक्सिमेटली सोडून द्या, हे काढायचं नाही आपल्याला. म्हणजे अशी किंमत काय होईल तुमची दरवर्षी अशी कमी 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 होत जाणार आहे इन्फ्लेशनमुळं. तर ह्या गोष्टी कळल्या असतील तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर मला एक काय सांगायचं आहे तुम्हाला, प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आणि अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस काय आहेत. प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस काय आहेत आणि अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस काय आहेत ते तुम्हाला सांगतो. पहा आता याच्यानंतर आता आपण काय पाहणार आहे, प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आणि अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये पण महत्त्वाचं आहे. आता याचा अर्थ समजला का तुम्हाला, हे सगळं कळून जाणार. प्रिडिक्टेबल म्हणजे काय, प्रिडिक्टेबल म्हणजे जे प्रिडिक्ट करू शकतो आपण, आहे का नाही, प्रिडिक्ट करू शकतो. आता प्रिडिक्ट करणे म्हणजे काय, प्रिडिक्ट करणे म्हणजे ज्याचा अंदाज लावू शकतो आपण. काय करू शकतो, अंदाज लावू शकतो, आहे का नाही, अंदाज लावू शकतो आपण. काय लावू शकतो, अंदाज लावू शकतो. म्हणजे आपल्याला आधीच माहिती आहे, प्रिडिक्ट करू शकतो. जसं की प्रिडिक्ट करणे म्हणजे काय, आता समजा आपण एकंदरीतरित्या अंदाज लावू शकतो कोणत्याही गोष्टीचा. म्हणजे ती बऱ्यापैकी तुमची, म्हणजे फिक्स जरी नाही लावला तरी तुम्ही अंदाज तुम्ही काय करू शकता, तुमची ती गोष्ट आहे का नाही 80 to 90% तुमची काय होऊ शकते, म्हणजे 90% तुमची गोष्ट काय होऊ शकते, ती खरी ठरू शकते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट आता पहा, जसं की फॉर एक्झाम्पल ते जाऊ द्या, पर्सेंटेजमध्ये सांगण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्टली सांगतो. प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे काय, जे एक्सपेन्सेस म्हणजे जे खर्चा तुम्ही काय करू शकता, प्रिडिक्ट करू शकता. ज्या खर्चाचा तुम्ही काय करू शकता, अंदाज लावू शकता, असं समजून घ्या. ज्या खर्चाचा तुम्ही काय करू शकता, अंदाज लावू शकता, त्याला म्हणायचं आपण प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल आता प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे काय, तुम्हाला आधीच माहीत आहे. काय माहीत आहे तुम्हाला, आधीच माहीत आहे की हा खर्च होणार आहे. आता आधीच माहीत असणारा खर्च कोणता आहे तुम्हाला, फॉर एक्झाम्पल तुमची जी स्कूलची फी आहे का नाही, स्कूलची तुमच्या इयरली फी आहे. समजा स्कूलची तुमच्या इयरली फी आहे काही XYZ, 5,000, 10,000, लाख, 1 लाख, जसं जसं ज्यांची वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी असते. तर ती स्कूलची फी ही तुम्हाला प्रिडिक्टेबल आहे. तुम्हाला माहीत आहे की आता तुमची स्कूल जूनमध्ये सुरू होते, जून जुलै कधी जे होत असेल ते होत असेल, जेव्हा त्याच्या वेळेस तुम्हाला किंवा त्याच्या आधी भरावं लागत असेल, नंतर भरावं लागत असेल, किंवा टप्प्याटप्प्याने भरावं लागत असेल, तर ही तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला हे प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आहे, स्कूल फी. त्याच्यानंतर तुम्ही जर ट्युशन लावलं असेल तर तुमचं ट्युशनची फी पण तुमची काय आहे, प्रिडिक्टेबल फी आहे. त्याच्यानंतर तुम्ही समजा एखादा काय लॅपटॉप घ्यायचं ठरवलं, तुम्ही समजा लॅपटॉप घ्यायचं आहे, तर लॅपटॉप घेण्यासाठी जो खर्च आहे तुम्ही काय करू शकता, प्रिडिक्ट करू शकता. लॅपटॉप घ्यायचं आहे तुम्हाला, हा 50-60 हजाराचा लॅपटॉप घ्यायचा आहे, एवढ्या घ्यायचं आहे, या तारखेला घ्यायचं आहे, हे पण प्रिडिक्टेबल आहे. ठीक आहे, समजा तुम्ही काय आहे म्हणजे तुम्ही अंदाज काढू शकता किती खर्च येऊ शकते. लॅपटॉप घ्यायचं तर 50-60 हजार रुपये येऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला किंवा जास्त घ्यायचं तर तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता, तो कॅपॅसिटीनुसार. तुम्हाला एखाद्याला काय करायचं आहे, प्लॉट घ्यायचं आहे, एखाद्याला काय करायचं आहे, प्लॉट घ्यायचं आहे किंवा बिल्डिंग बांधायचं आहे. समजा प्लॉट आहे त्याचा, बिल्डिंग बांधायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे, बिल्डिंग बांधायचं. तर त्याला माहीत असते 1 मजली बांधायची, 2 मजली बांधायची, किती रूम बांधायच्या, काय करायची, कशा प्रकारे फिनिशिंग करायची, स्टाईल बसवायची नाही बसवायची, का पत्र टाकायचं, स्लॅब करायचा, त्याच्यामध्ये काय फर्निशिंग करायची नाही करायची, तुम्ही एक अंदाज लावू शकता. समजा अंदाज तुमचा 80-90% खराच होतो तुमचा अंदाज, आहे का नाही. थोडंफार जास्त बजेट कमी होऊ शकते, जास्तही होऊ शकते, जास्त करून तर जास्तच होते. ठीक आहे, तर हे बिल्डिंग बांधणे, ठीक आहे, स्कूल फी, ट्युशन फी, लॅपटॉप घेणे, बिल्डिंग बांधणे. त्याच्यानंतर तुम्हाला किंवा काय करू शकता, एखादी वाहन खरेदी करायचं आहे. समजा तुम्हाला वाटलं की बाईक खरेदी करायची आहे तुम्हाला, तर बाईक खरेदी करायला तुम्हाला त्याचा प्रिडिक्टेबल आहे. समजा तुम्हाला बाईक खरेदी करायची आहे, तर तुम्हाला कोणती कंपनीची कोणती बाईक खरेदी करायची आहे. ठीक आहे, तर त्याची किंमत तुम्हाला मार्केटमध्ये माहीतच होऊन जाते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला होंडाची घ्यायची आहे,
किंवा युनिकॉर्न घ्यायचे किंवा पल्सर घ्यायचे किंवा कोणती दुसरी यामा वगैरे अशी कोणती घ्यायची किंवा दुसरी कोणती घ्यायची असेल बाईक वगैरे, तर तुम्ही काय करू शकता, त्याचा खर्च म्हणजे प्रेडिक्ट करू शकता की इतके इतके पैसे लागू शकतात, एक अंदाज काढू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे असं नाही की एकदम फी, आता स्कूल फी ट्युशन फी हे फिक्स माहीत राहते, पण लॅपटॉप, बिल्डिंग, बाईक, आता तुम्ही याचं म्हणजे असं नाही की लॅपटॉपचा एखाद्या वेळेस काढू शकता तुम्ही. बिल्डिंग म्हणजे तुम्हाला समजा कसा अंदाज येतो की समजा 10 ते 12 लाख रुपये लागतात, समजा तुम्हाला एकतर कमी लागू शकतात 10 लाखापेक्षा किंवा 12 लाखापेक्षा जास्त जाऊ शकतात, म्हणजे अंदाज तुमचा 80 to 90% तुमचा अंदाज काय करू शकतो, खरा ठरू शकतो. ठीक आहे, अशा प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेसमध्ये. आता त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस काय असतात, म्हणजे ज्याच्याविषयी आपण अंदाज लावू शकत नाही, आहे का नाही, जे एक्सपेन्सेसविषयी आपण अंदाज लावू शकत नाही, जे अचानक आपल्याला खर्च होतो, अचानक खर्च करावा लागतो त्या गोष्टीसाठी, त्याला म्हणायचं अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस. आता फॉर एक्झाम्पल याचा अंदाज लावू शकत नाही असा खर्च म्हणजे अचानक खर्च येतो आपल्याला. आता आपण हे याच्यामध्ये स्कूल फी द्यायचं, ट्युशन फी द्यायचं अगोदरच, लॅपटॉप घ्यायचं आपल्याकडे आपण अगोदरच ठरवतो, बिल्डिंग बांधायचं अगोदरच ठरवतो, बाईक घ्यायचं आपण अगोदरच ठरवतो, आहे का नाही, अगोदर ठरवून घेतो आपण. पण ह्याच्यामध्ये अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेसमध्ये काय आहे, असं आपण अचानक ती गोष्ट करावी लागते आपल्याला आणि ते कंपल्सरी असते आणि ते आपण त्याचा अंदाज वगैरे अगोदर लावलेला नसते. जसं की तुम्ही ह्याच्यामध्ये काय आहे, तुमचं हॉस्पिटल आहे का नाही, हॉस्पिटल एक्सपेंडिचर. हॉस्पिटल म्हणजे तुम्ही आजारी पडल्या आणि तुम्हाला एखादं ऑपरेशन करावं लागलं, हॉस्पिटलमध्ये गेला तुम्ही, आजारी पडल्या, एखादं ऑपरेशन करायची गरज पडली, समजा एखाद्याला कॅन्सर झाला, अचानकपणे कळलं की एखाद्याला कॅन्सर झाला, एखाद्याला ब्रेन ट्यूमर झाला किंवा एखाद्याला कोणताही गंभीर आजार झाला, तर त्याच्यासाठी 2-4 लाख रुपये लागतात, तर हे अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जे आजारी पडल्यावर जे एक्सपेन्सेस आहे तो अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, ह्याचा काय अंदाज लावू शकत नाही. समजा दुसरी गोष्ट काय आहे, एखाद्याचं समजा डेथ झाली, तर डेथ अशी प्रिडिक्टेबल असते का नाही, असं मरणार आहे असं नाही, प्रिडिक्ट नाही, तर डेथ झाल्यानंतर त्याला त्याची जी काही तेरवी असेल, त्याचं काही किंवा त्याला हे करायचं असेल, जाळायचं असेल, हे करायचं असेल, त्याच्यासाठी पण खर्च लागतो, आहे का नाही. डेथ झाल्यानंतर हे पण अनप्रिडिक्टेबल खर्च आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगू शकतो, सडन डेथ. त्याच्यानंतर तुमचं एखादा भूकंप झाला, आहे का नाही, आपण आता समजा अर्थक्वेक झाला, आहे का नाही, अर्थक्वेक झाला समजा, अर्थक्वेक म्हणजे भूकंप. अर्थक्वेक झाला तर तुमचा आहे का ना, अर्थक्वेक थोडा सांगून येतो की मी यायलोय, तुम्ही तयारीत राहा, असं थोडी म्हणणार आहे तुम्हाला, नाही ना. अर्थक्वेक आला, तुमची बिल्डिंग पडली किंवा तुमचं काही नुकसान झालं, काही दुसरं असेल, तुमचा बिझनेस व्यवसाय असेल तर नुकसान झालं, तर हे पण तुम्हाला भरून काढावं लागेल, हे अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगू शकता आपण, तुमचं अर्थक्वेक झालं, त्याच्यानंतर फ्लड आला म्हणजे पूर आला तर फ्लड म्हणतो आपण त्याला, पूर आला तर तुमचं त्याच्यामध्ये बरेचसे सामान वगैरे भिजलं जाऊ शकते, डुबून जाऊ शकते, आहे का नाही, तुमच्या वस्तू वगैरे महत्त्वाच्या आहेत ते पण तुम्हाला अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेसच्यावर पण खर्च करावा लागतो. हे आपण म्हणजे अनप्रिडिक्टेबल आहे. फ्लड असेल, अर्थक्वेक असेल, त्याच्यानंतर सायक्लॉन म्हणू शकतो एखादा आपण, आहे का नाही, सायक्लॉन असेल, अशा प्रकारच्या हे जे नॅचरल गोष्टी आहेत ते आपण म्हणजे त्याच्यामध्ये एक नॅचरल डिझास्टर म्हणू शकतो आपण. सिम्पली काय आहे तर हे अर्थक्वेक, फ्लड नॅचरल डिझास्टरमध्ये येऊन जाते. नॅचरल डिझास्टर्स म्हणजे सायक्लॉन, नॅचरल डिझास्टर्स. ठीक आहे, हे तुमचे नॅचरल डिझास्टर्स वगैरे हे अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे ज्याच्याविषयी तुम्ही अंदाज लावू शकत नाही, अचानक त्या गोष्टी घडतात आणि त्याच्यावर तुम्हाला काय करावं लागतो, खर्च करावा लागतो. ठीक आहे, तुमच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीत हे गोष्टी याच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्याच्यातून खर्चावं लागतील, नसेल तर तुम्हाला कोणाकडनं घ्यावं लागतील, काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागतील. आता प्रिडिक्टेबल आणि अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस हे तुम्हाला कळलं असेल. आता मी तुम्हाला असं एक एक्झाम्पल सांगतो. समजा मॅरेज, आता मला सांगा मॅरेज, लग्न आहे का नाही, मॅरेज आहे हे मॅरेज, लग्न, तर लग्न मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मॅरेज आहे का नाही, कशामध्ये तुमचं येते, प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेसमध्ये येते का अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेसमध्ये येते, हे मॅरेज तुम्ही मला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आता काय बघूया, सेविंग्स काय असतात ते बघूया आपण. ठीक आहे, सेविंग्स पहा, तर सेविंग्स याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं आहे, पण शॉर्टमध्ये तुम्हाला सेविंग सांगतो. ठीक आहे, सेविंग्स पण महत्त्वाचं आहे, सेविंग. ठीक आहे, सेविंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सेविंग. ठीक आहे, सेविंग करतो आपण, तुम्ही सेविंग, शेव आणि सेव हे महत्त्वाचं आहे, शेविंग. ठीक आहे, सेविंग हे वेगळं आहे, शेव म्हणजे जे दाढी करतो त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही, कारण प्रोनाऊन्सिएशनवर आहे, काही वेगळे लोक प्रोनाऊन्सिएशन करतात, त्याचा अर्थ दुसराच निघून जातो, आहे का नाही. सेविंग्स म्हणजे जे बँकेमध्ये असतात त्या सेविंग्स आपण, आहे का बँकेमध्ये करतो किंवा घरी करतो त्याला सेविंग्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल सेविंग कशा करतो, फॉर एक्झाम्पल पहा,
जसं कोणी सेविंग करते फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर समजा तुमची मम्मी जर काय असेल 10 रुपये दररोज देते, डेली बेसिसवर तुम्हाला काय करते दररोज 10 रुपये देते, तर तुम्ही ते 10 रुपयामधले समजा 5 रुपये दररोज काय करता, 5 रुपये खर्च करता आणि 5 रुपये तुम्ही काय करता, 5 रुपीज काय करता तुम्ही गल्ल्यामध्ये टाकता किंवा तुमच्या बॅगेत ठेवता, कुठंतरी ठेवता, असे 5-5 रुपये तुम्ही दररोज डेली बेसिसवर करता. तर हे झाले तुमचे सेविंग्स. आणि जर तुम्ही 30 दिवस जर 5 × 30 जर 30 दिवस करत असाल तुम्ही, तर किती होतील तुमचे 5×3=15 150 रुपये तुम्ही सेव्ह करू शकता मंथली, आहे की नाही, मंथली बेसिसवर. तर हे झाली तुमची सेविंग. फॉर एक्झाम्पल आता एखादी फॅमिली आहे, फॉर एक्झाम्पल आता मागच्या वेळेस सांगितलं होतं फॅमिलीची एखादा इन्कम किती आहे, 20,000 आहे, एक फॅमिली 20,000 रुपये कमवते, तर त्यांचा 20,000पैकी त्यांना खर्च येतो समजा काय 14,000 धरला होता आपण, 14,000, ठीक आहे, 14,000 त्यांना खर्च आलेला आहे, नेसेसरी एक्सपेंडिचर आहे. आणि त्यांची मग सेविंग किती झाली, या 40,000मधनं जर 20मधनं 14,000 गेलं तर तुमचे किती उरले 6,000. ही 6,000 त्या फॅमिलीची काय होती, ही सेविंग होती, ही सेविंग होती, हे का नाही, सेविंग्स. त्याच्यानंतर हे काय होतं त्यांचं नेसेसरी एक्सपेंडिचर, नेसेसरी किंवा एक्सपेंडिचर म्हणलं तरी चालेल, नेसेसरी एक्सपेंडिचर किंवा एक्सपेंडिचर, साधं एक्सपेंडिचर म्हणलं तरी चालेल, म्हणजे खर्च केल्याच्या नंतर म्हणजे जे काय उरते तुमच्याकडे पैसे उरतात त्याला सेविंग म्हणतो. म्हणजे तुमच्या काय ज्या गोष्टीवर तुम्हाला खर्च करायचा आहे, खर्च केल्यानंतर जे काही तुमच्याकडे पैसे उरतात तुमच्या सॅलरीमधनं, ठीक आहे, जे काही पैसे तुम्ही कमवत असाल, सॅलरी असेल तर सॅलरी, तुमचं शॉप असेल, दुकान असेल, ज्या काही माध्यमातून तुम्ही पैसे कमवत असाल त्या पैशातनं तुमचे जे काही खर्च भागून जे काही पैसे उरतात त्याला आपण म्हणतो सेविंग. आता हे सेविंग झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं सेविंग तुम्ही वेगवेगळ्या जागी ठेवू शकता. जसं तुमच्याकडे तुमची मम्मी तुम्हाला पैसे देते 5 रुपये, तर तुम्ही बँकेत जाऊन 5 रुपये टाकणार थोडी आहे, तुम्ही काय करणार तुमच्या बॅगेमध्ये ठेवणार किंवा तुम्हाला एक छोटा गल्ला केला असेल तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकणार तुम्ही 5-5 रुपये, हे अशा प्रकारे सेविंग करू शकता. आता अगोदरचे लोक बँक वगैरे नव्हते, तर अगोदरचे लोक काय करायचे, मटक्यामध्ये ठेवायचे, कशामध्ये, कागदामध्ये ठेवायचे, कॅरीबॅगमध्ये ठेवायचे, पुरून ठेवायचे, ते कधी कधी तिथंच खराब कुजून जायचे पैसे, कोणी त्यांची डेथ झाली तर ते माहीत पण राहायचं नाही, तिथल्या तिथं खराब होऊन जायचे, अशा प्रकारे. आता सध्या काही लोक काय करतात, घरी कपाटामध्ये ठेवतात, काही लोक बँक, आता मोस्टली आपण लोक कशामध्ये ठेवतो, बँकमध्ये पैसे ठेवतो, कशामध्ये ठेवतो, सेविंग जे आहे ते बँकमध्ये ठेवतो. आणि बँकमध्ये ठेवल्यानं फायदा काय, समजा तुम्ही एखादी पैसे कपाटामध्ये ठेवायला तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्याज भेटणार नाही, कपाटात जर पैसे ठेवलं तर तुमच्या कपाटामधल्या पैशाला काय भेटणार नाही, इंटरेस्ट भेटणार नाही, आणि त्याची किंमत काय होईल, तुमची त्या पैशाची किंमत काय कमी होईल. तर थोडेफार, आता असं नाही की तुम्ही सगळेच, म्हणजे थोडे पैसे काय करायचे बँकेत ठेवायचे, थोडे पैसे तुम्हाला खर्चायला पण लागतात ना, खर्चायला पण तुम्हाला ठेवावं लागते, नाहीतर तुम्ही प्रत्येक गोष्टीला बँकेत दररोज जाणार आहे, तुम्हाला समजा काय आणायचं, दूध आणायचं दररोज, तर थोडी बँकेत जाऊन आणणार नाही. पण सध्या तुम्ही ते पण पॉसिबल आहे, फोनपे करू शकता, गुगल पे करू शकता, आहे का नाही, भीम ॲपवरनं तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर बँकेमध्ये जर पैसे ठेवलं तर काय फायदा आहे, जर तुम्ही घरी पैसे ठेवलं तर घरी पैसे ते काय होऊ शकतात, चोरी होण्याची भीती असते, आहे का नाही, स्टोल होऊ शकतात तुमचे, चोरी होण्याची भीती आहे, तुमच्या जीवाला भीती, म्हणजे मनामध्ये भीती वाटते, पैसे आहे, तुमचं मन लागत नाही, कोणी चोरले तर काय होईल तर. पण जर हेच पैसे जर बँकेत ठेवलं तर तुम्हाला चोरीची भीती असते का, चोरी व्हायची पैशाची भीती राहत नाही. आजकाल बँक करप्ट होतात, डुबून जातात, ती गोष्ट वेगळी आहे, पण सरकार तुम्हाला 5 लाखापर्यंत वगैरे आहे का नाही तुम्हाला गॅरंटी देते, 5 लाखापर्यंत तुमचे पैसे कुठे जात नाहीत, ठीक आहे, त्यामुळे ती गॅरंटी आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जर घरी तुम्ही पैसे ठेवले तर ते पैसे तुमचे वाढत नाहीत, तर उलट ते पैसे कमी होतात, म्हणजे तुमचे समजा तुम्ही 50,000 रुपये जर घरी पैसे ठेवल्या, समजा तुम्ही कपाटामध्ये 50,000 रुपये ठेवल्या, म्हणजे कमी होतात याचा अर्थ 50,000मधले तुमचे पैसे कमी होतात असं काही नाही, 50,000च राहतात, पण त्यांचे मूल्य कमी होते, त्याची किंमत कमी होते, हे सांगितलं असेल. जसं की महागाई वाढते, म्हणजे आपण पहिलं जी तुम्हाला 1 रुपयाला गोष्ट भेटत होती ती आता तुम्हाला 10 रुपयाला पण भेटत नाही, म्हणजे एवढी किंमत झाली. म्हणजे पहिल्या लोकांना पगार वगैरे कमी होता, लोकांकडे पैसे खूप कमी होते, आहे का नाही, 1 रुपयाला जी वस्तू भेटायची ती आता लोकांना 10 रुपयाला पण ती गोष्ट भेटत नाही, तेवढी चांगल्या क्वालिटीची ती, आहे का नाही. अगोदर लोकांना समोसा पहिलं काय पाहता, 5-10 वर्षापूर्वी समोसा भेटायचा 5 रुपयाला भेटायचा, समोसा किती रुपयाला भेटायचा, 5 रुपयाला. आता समोसा कुठं तुम्हाला किती रुपयाला भेटतो, हा समोसा 15 रुपयाला भेटतो, काही जागी 20 रुपयाला भेटतो, म्हणजे त्याच क्वालिटीचा समोसा 5 रुपयाचा समोसा 15 ते 20 रुपयाला गेलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग समजा आता तुम्हाला हिची किंमत घटलेली आहे, बरोबर आहे की नाही, म्हणजे जे 50,000मध्ये त्यावेळेस तुम्ही खरेदी करू शकत होता एवढे समोसे समजा किंवा दुसऱ्या वस्तू, याच्यासाठी तुम्हाला नक्कीच किती, समजा हे जर धरलं तर 3 पट वाढलेले, म्हणजे 1.5 लाख रुपये लागणार आहेत तुम्हाला, किती लागणार आहेत, 1.5 लाख रुपये लागणार आहेत.
म्हणजे पैसे तुमचे म्हणजे 5-10 वर्षाचा गॅप मी सांगतो तुम्हाला, हळूहळू दरवर्षी थोडी किंमत काय होते, कमी होत जाते. कशामुळं? महागाईमुळं. त्याला आपण म्हणतो इन्फ्लेशन. मग बँकेमध्ये जर पैसे ठेवलं तर बँक तुम्हाला काही इंटरेस्ट रेट देते, त्याच्यावर 4% म्हणा किंवा 5% म्हणा, काय करते त्याच्यावर इंटरेस्ट देते. आणि हे तुमचे 50,000 असेल तर हे 50,000चे नक्कीच दरवर्षी तुमचे काही ना काय होते, पैसे वाढते. ठीक आहे, ह्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर हे जर पैसे तुम्ही जर बँकेला दिले तर बँक काय करते, बँकेमध्ये सगळे लोक जातात. बँक काय करते, आता पहा बँक काय करते. आता मला पण प्रश्न पडायचा की बँकेला कसं काय बँक चालायची, तर बँकेला कसं काय फायदा व्हायचा, मला असं वाटायचं जेव्हा मी लहान होतो तेव्हा. तर म्हणजे लहान म्हणजे बऱ्यापैकी मोठा झालं तेव्हा पण मला कळायचं नाही, कारण आमच्या शिक्षकांना वगैरे आम्हाला कधी कोणी समजून सांगितलं नव्हतं, काही नाही. त्याच्यामुळं म्हणजे बँक कशी चालायची, बँकेला काय फायदा, म्हणजे आपण जाऊन पैसे बँकेमध्ये ठेवतो, बँकेला पैसे दिल्याच्यानंतर बँक आपल्याला वाढून पैसे देते. आणि एम्प्लॉईची सॅलरी आहे का नाही, जे काही लोक काम करतात त्यांची सॅलरी असेल, त्याच्यानंतर लोकांना लोन देते, त्याच्यानंतर बिल्डिंगचं भाडं वगैरे. बँक कशी चालत असेल, त्यांना कसं परवडतं असं वाढायचं. पण तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, डिटेलमध्ये त्याच्यावर जाणार नाही आपण. ठीक आहे, तर शॉर्टमध्ये बँक कशा प्रकारे ॲक्ट करते, बँकेला कशा प्रकारे फायदा होतो पहा. आता ही तुमची बँक आहे, तर बँकेमध्ये काय करतात, 2 प्रकारचे लोक असतात. एक काय करतात, पैसे आहे का नाही, हे जे लोक आहेत पैसे तुमचे काय करतात, काढण्यासाठी येतात पैसे. म्हणजे 2 लोक बँकेमध्ये, आपण बँकेमध्ये म्हणजे बऱ्याचशा कारणासाठी जातो, पण जे लोक जातात ते बँकेमध्ये 2 ह्याच्यासाठी जातात. एक व्यक्ती काय करतो, बँकेमध्ये जातो, बँकेमध्ये जाऊन काय करतो, तो पैसे काय करतो, डिपॉझिट करतो. काय करतो, डिपॉझिट करतो म्हणजे आपण पैसे काय करतो, जमा करतो. बँकेत जातो आणि आपण काय करतो, पैसे जमा करतो, डिपॉझिट करतो. बरोबर आहे, पैसे जमा करतो. समजा हा व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीने समजा किती 1 लाख रुपये पैसे काय केले, जमा केले असं कन्सिडर करा. कोणी एक व्यक्ती आहे डिपॉझिट करतो, हा ए नावाचा व्यक्ती आहे. ह्या ए नावाच्या व्यक्तीने काय केलेलं आहे, पैसे बँकेमध्ये 1 लाख रुपये डिपॉझिट केले. हा दुसरा व्यक्ती गेला आणि हा दुसरा व्यक्ती काय करतो, ह्याला पैशाची गरज आहे, लोनची गरज आहे. तर हा काय करतो, लोन घेतो बँकेकडनं. काय करतो, लोन घेतो. लोन आता हा ए होता, तर हा बी नावाचा व्यक्ती आहे. बी नावाचा व्यक्ती लोन पाहिजे, याला कितीचं लोन पाहिजे, बँकेकडनं 50,000चं लोन पाहिजे. आता हा एक व्यक्ती ए नावाचा व्यक्ती आलेला आहे, त्याने 1 लाख रुपये बँकेत दिलेले आहेत, त्यांनी डिपॉझिट केलेले. तर बँक काय करणार, ह्या व्यक्तीला काही त्याच्यावर इंटरेस्ट देणार. डिपॉझिटवर बँक किती समजा इंटरेस्ट रेट द्यायली, 4% इंटरेस्ट रेट द्यायली. म्हणजे 1 लाख रुपयांनी जमा केले, त्याच्यानंतर 1 वर्षानंतर ह्या व्यक्तीचे किती पैसे होतील, 1,04,000 इतके पैसे होतील. किती होतील, 1,04,000 इतके पैसे होतील ह्या व्यक्तीचे. कोणाचे, ह्या व्यक्तीचे. म्हणजे 1 लाख रुपये जमा केले तर याचे 1,04,000 एवढे पैसे झालेले आहेत. 4% इंटरेस्ट रेट दिल्यानंतर. पर्सेंटेज कसं काढायचं काय नाही तुम्हाला माहीत असेल, आणि मी सांगतो याच्या पुढे एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज कसं काढायचं ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर हे एवढं लक्षात घ्या तुम्ही. तर 4% म्हणजे 1 लाखाचे 4% काय होते तुमचे, 4,000 होतात. म्हणजे 1,04,000 रुपये त्याला 1 वर्षानंतर भेटणार आहे. आता हा व्यक्ती गेला आणि हा व्यक्ती गेल्याच्या नंतर बीनं 50,000चं लोन घेतलेलं आहे. 50,000चं लोन घेतल्यानंतर बँक काय केली, ह्याला 10% रेटनं काय दिलेले, लोन दिलेले. किती टक्के रेटनं, 10% इंटरेस्ट रेटनं काय केलेलं आहे, लोन दिलेले आहे या व्यक्तीला. 10% जर तुम्ही याच्या 50,000चे 10% जर काढल्या तुम्ही, आता याचा 1% जर काढला, आपला पहा 1% जर काढल्या तर ठीक आहे, 10% डायरेक्टली काढून टाका. हे झाले तुमचे किती झाले, हे 50,000 झाले तुमचे. किती, 50,000 झाले तुमचे. 100% झाले, हे 100%ची किंमत झाली. बरोबर आहे. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, तर तुमचे 1%ची 500 रुपये किंमत व्हायली. ठीक आहे, आपण एकच शून्य कटू, आपल्याला 10% पाहिजे. म्हणजे 5,000 रुपये त्याला काय करावं लागेल, व्याज भरावं लागेल. किती, 10% किती होतात तुमचे, 50,000चे 10% जर काढले तर किती होणार तुमचे, सरळ तुमचे 5,000 रुपये होणार. म्हणजे ह्या व्यक्तीला हा 50,000 रुपयाचं लोन घेतलेलं आहे आणि त्याचं व्याज जे आहे त्याला किती भरावं लागणार आहे याच्यावर, ह्या व्यक्तीला, ह्या बीला 5,000 रुपये व्याज भरावं लागणार आहे. टोटल याला 1 वर्षाच्या नंतर किती द्यावं लागणार आहे, 55,000 रुपये द्यावं लागणार आहे. बरोबर आहे. आणि आता हे बँकेकडं म्हणजे ह्या व्यक्तीने 1 लाख रुपये जमा केले, याला 1,04,000 द्यायचं आहे. आता बँकेकडे ह्यांना 50,000चं लोन दिलं तर 55,000 रुपये यांना आलेले आहेत आणि बाकीचे जे 50,000 उरलेले आहेत, आता सगळ्या डिटेलमध्ये सांगणार नाही मी तुम्हाला, आणि 50,000 उरलेले आहेत. ते 50,000 काय करू शकतात, आणि दुसऱ्या व्यक्तीला लोन दिलं समजा, त्या व्यक्तीला समजा आता वेगवेगळ्या रेटनं पण देऊ शकतात. आता दुसऱ्या एका व्यक्तीला समजा एला बीला दिलं, त्याच्यानंतर सी नावाच्या एका व्यक्तीला त्यांनी लोन दिलं, सी नावाच्या व्यक्तीला 50,000 दिलं. आता एवढं जेवढी रक्कम आहे तेवढी देऊ शकत नाही, पण तुमच्या लेवलला मी शॉर्टमध्ये समजून सांगण्यासाठी सांगतोय, कारण
ह्याच्यामध्ये SLR BCLR भरपूर साऱ्या गोष्टी असतात किचकट वगैरे, पण ते मी तुम्हाला सांगत नाही, ठीक आहे. फक्त सिंपल तुम्हाला समजण्यासाठी बँक कसा प्रॉफिट करते. समजा ह्या व्यक्तीला काहीतरी लोन, समजा त्या व्यक्तीला म्हणजे 30,000 रुपये लोन दिलं आणि बँकेने 20,000 रुपये त्यांच्याकडे ठेवले असं शॉर्टमध्ये. आता ह्या व्यक्तीला त्यांनी काय केलं, ह्या व्यक्तीला पण काय केलं, त्यांनी काहीतरी इंटरेस्ट रेटनं लोन दिलं वगैरे, त्याच्यानंतर अशा प्रकारे फायदा होतो. म्हणजे सरळ सिम्पली काय मला सांगायचं आहे, बँकेमध्ये काही लोक जमा करतात पैसे, काही लोक म्हणजे पैसे घेऊन येतात, पैसे ठेवतात, आणि काही लोक बँकेतनं लोन घेऊन जातात. जेव्हा बँकेमध्ये जेव्हा लोक आपण जमा करतो आपले पैसे, तर बँक काय करते, आपल्याला कमी किमतीमध्ये कमी टक्केवारीमध्ये व्याज देते, आहे का नाही. म्हणजे 4% इंटरेस्ट रेटनं आपले पैसे घेते आणि आपले पैसे दुसऱ्यांना 10% देते. म्हणजे हा 4 म्हणजे 10मधनं जर 4% मायनस गेल्या तर बँक काय करते, 6% इंटरेस्ट रेट आपल्या पैशावर आगाऊचा घेते. आणि हे 6% इंटरेस्ट रेट म्हणजे ह्याच्यामध्येच ते बँक कायचं करते, प्रॉफिट होते बँकेला. म्हणजे एम्प्लॉयची सॅलरी असेल, भाडं असेल, त्याच्यानंतर उरून जे पैसे उरतात त्यांचं प्रॉफिट होतो. अशा प्रकारे म्हणजे लाखो करोडो रुपयाचा असं त्यांना काय होतो, प्रॉफिट होतो. एखाद्या वेळेस बँकेचं नुकसान पण होऊ शकतो. जसं की नुकसान कसं आहे, आता समजा हा व्यक्ती घेऊन गेला, बँकेमध्ये डिपॉझिट केला 1,00,000 रुपये, परंतु बँकेमध्ये कोणी आलंच नाही लोन घेण्यासाठी, तर ह्या व्यक्ती लोन घेण्यासाठी मग बँकेकडे 1,00,000 रुपये पडून राहिले, तर त्याच्यानंतर त्यांच्याकडनं लोन कोणी घेतलं नाही, तर बँकेला तर त्या व्यक्तीला 1,04,000 देणंच आहे ना, मग खिशातनं पैसे द्यावे लागतील. अशा प्रकारे बँकेला लॉस पण होऊ शकतो. तर बँक कसे चालतात हे कळलं असेल तुम्हाला. मग सेविंग करायला पाहिजे. बँकेमध्ये सेविंग केल्यावर काय फायदा होईल, कारण तुम्ही जर पैसे जमा केला तर तुमचे पैसे तुम्हाला व्याज तर भेटेल आणि तुमचे पैसे दुसरे काही लोक म्हणजे ज्यांना गरज आहे ते पैसे वापरू शकतात. कशासाठी वापरू शकतात, त्यांना कोणता व्यवसाय चालवायचा असेल किंवा आजारी पडले असतील किंवा कशासाठी कोणतं दुकान चालू करायचं असेल, काही XYZ गोष्टीसाठी ते पैसे नेतील आणि त्यांचं काम भागल्यानंतर ते होतील. म्हणजे त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे, जे लोक जमा केले पैसे, डिपॉझिटर्सचा पण फायदा आहे, त्यांना व्याज मिळतो, त्यांचे पैसे सेफ राहतात, ह्याचा पण फायदा आहे. त्याच्यानंतर ह्या व्यक्तीला लोन भेटलं, त्याचं काम भागलं, त्याच्यानंतर त्याने वापिस केला किंवा त्याने बिझनेस टाकला, तर याला बिझनेसमधून थोडा जास्त फायदा झाला, तर थोडेफार पैसे त्यालाही उरले, ह्या सीलाही फायदा झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुमचे डिपॉझिट ज्यांनी केले त्याचे पैसे चोरी होण्याची त्याला भीती नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांचा फायदा आणि बँकेचा पण फायदा आहे. बँकेला पण काही प्रॉफिट मिळालेलं आहे. एम्प्लॉई जे लोक काम करणार आहेत त्यांना पण फायदा झालेला आहे, नोकरी भेटलेली आहे. जे बिल्डिंग आहे ते घरमालक, जे बिल्डिंग ज्या माणसाची आहे किंवा बँकेचे स्वतःचे असेल, समजा रेंटची आहे, तर त्या मालकाला बँकेच्या म्हणजे जे बिल्डिंग किरायाने दिली त्याला पण फायदा आहे. अशा प्रकारे सगळ्यांना फायदा होतो. आणि हे पैसे जर हे समजा ह्या बीनं घेऊन गेला 50,000 रुपयाने एखादा व्यवसाय टाकला, समजा एखाद्याने काय केलं, हॉटेल टाकलं, समजा काही टाकू शकतो, हॉटेल टाकलं, तर ते 4 लोकांना तिथं हॉटेलवर कामाला ठेवले, ह्या लोकांना सुद्धा काय होईल, ह्या हॉटेलवाल्या लोक ठेवले त्यांना पण पगार भेटेल, त्यांचं पण घर चालेल. मग ह्याच्यामुळं बघा, आता हे 1,00,000 रुपये जर तुम्ही बँकेत नेऊन ठेवला तर बँक वेगवेगळ्या लोकांना देते, याचा वेगवेगळ्या लोकांना फायदा होते. हेच जर तुम्ही पैसे कपाटामध्ये ठेवले तर हे आयडियल पैसे राहिले, तर ह्याचा फायदा बँकेला होत नाही, तुम्हाला होत नाही. म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी होऊ शकतो, पण आता बँकेत नाही, तुम्ही 1-2 दिवसामध्ये काढू शकता पैसे 1,00,000 रुपये, अशी काही मोठी गोष्ट नाही, आहे का नाही. हे किंवा आता तर ऑनलाईन झालेलं आहे, डायरेक्टली तुम्ही कधीही काढू शकता, त्यामुळे बँकेत जावं असं काही गरज नाही, ठीक आहे. तर म्हणजे त्यामुळं काय जास्त मग बँकेमध्ये पैसे ठेवणं कधीशा पण तुम्हाला काय आहे, फायद्याचं आहे. आता हे बँकेमधलं सांगितलं. आता ही जुनी पुराणी गोष्ट झाली. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, जे लोक आहेत तुमच्याकडे पैसे उरलेले आहेत, जे तुमच्याकडे सेव्हिंग्स उरले आहे, समजा हा आपण बघितलं होतं, हा 6,000 रुपये याच्याकडे उरलेला हा व्यक्ती, ह्या व्यक्तीकडे काय काय ऑप्शन आहेत. हा व्यक्ती आहे समजा, हा काही असेल, हा ₹6,000 आहे त्या व्यक्तीकडे, 6,000 रुपये. आता याच्याकडे काय काय ऑप्शन आहेत, हा 6,000 रुपये कुठं कुठं गुंतवू शकतो, हा बँकेत जाऊ शकतो, बँकेमध्ये तो जमा करू शकतो, FD करू शकतो, RD करू शकतो, काय करायचं ते करू शकतो, ठीक आहे. 6,000 किंवा सेव्हिंगमध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर दुसरा काय करू शकतो, तो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो. कुठं गुंतवू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो. म्युच्युअल फंड तुम्ही ऐकलं असेल, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो. त्याच्यानंतर तो काय करू शकतो, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकतो. कुठं गुंतवू शकतो, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकतो. शेअर मार्केट म्हणजे शेअर खरेदी करू शकतो. त्याच्यानंतर तो व्यक्ती काय करू शकतो, शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करू शकतो. शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये इक्विटी असते, कॉर्पोरेट बॉन्ड असते, गव्हर्नमेंट बॉन्ड असते, ठीक आहे. त्याच्यानंतर पोस्टल बॉन्ड्स घेऊ शकतो, वेगवेगळे पोस्टल बॉन्ड्स, पोस्टामध्ये बॉन्ड्स असतात, पोस्टल बॉन्ड्स असतील पोस्टामध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पैसे तो काय करू शकतो, सेव्ह करू शकतो, पोस्टल बॉन्ड घेऊ शकतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे बॉन्ड घेऊ शकतो, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे बॉन्ड असू शकतात. त्याच्यानंतर गोल्ड बॉन्ड, सॉवरेन गोल्ड बॉन्ड असतात, ते सॉवरेन गोल्ड बॉन्ड घेऊ शकतो. त्याच्यानंतर प्रायव्हेटचे कॉर्पोरेट बॉन्ड घेऊ शकतो, आहे का नाही.
कॉर्पोरेट बॉन्ड खरेदी करू शकतो, त्याच्यावर व्याज मिळू शकतो म्हणजे ह्या 6,000 रुपयामध्ये. म्हणजे हा व्यक्ती काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. आता बँकेमध्ये पैसे ठेवले तर सेफ राहतात, पोस्टामध्ये पैसे ठेवले तर सेफ राहतात, गव्हर्नमेंटचे बॉन्ड घेतले तर सेफ राहतात. आता हे तिन्ही गोष्टी सगळ्यात सेफ आहेत, म्हणजे बँक, पोस्ट आणि गव्हर्नमेंट बॉन्ड. कॉर्पोरेट बॉन्ड पण सेफ आहेत, पण थोडं ह्याच्यापेक्षा रिस्की आहेत. गव्हर्नमेंटवर जास्तीत जास्त आपण भरोसा करू शकतो. एखादा कॉर्पोरेट म्हणजे जे काही बिझनेसमॅन लोक आहेत त्यांना आपण पैसे देतो. गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे गव्हर्नमेंट आपले पैसे यूज करते, आणि कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे गव्हर्नमेंट आपलं जे बिझनेसमॅन आहेत त्यांना पैसा बिझनेससाठी लागतो, त्यांनी बॉन्ड इश्यू करतात, आणि आपण समजा त्यांनी असे वेगवेगळ्या करतात, बॉन्ड करतात. फॉर एक्झाम्पल बॉन्ड कशा असतात मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचा एक बॉन्ड असतो, त्याच्यावर ते काय करतात, वेगवेगळ्या प्रकारे बॉन्ड देतात. समजा तसं काय आहे ते सांगतात की हा बॉन्डची किंमत किती, म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, आणि ह्या बॉन्डची किंमत किती आहे, 1 लाख रुपये आहे. समजा किती आहे, 1 लाख रुपये आहे असं कन्सिडर करा. 1 लाख रुपये बॉन्डची किंमत आहे, आणि हा बॉन्ड डिस्काउंटेड प्राईसमध्ये देतात. म्हणजे ते किती रुपयाला द्यालेत तुम्हाला, 92,000 रुपयाला द्यालेत करंटली. म्हणजे याची किंमत किती आहे, आता सध्या बॉन्ड इश्यू करायलेत आणि 92,000ला हे बॉन्ड द्यालेत. कितीला द्यायलेत तर 92,000ला. परंतु तुम्ही जर हा बॉन्ड 1 वर्षाच्या नंतर, आज काय डेट आहे, समजा आजची डेट घेऊन टाका, काही XYZ डेट असेल, समजा आज डेट घेऊन टाका, समजा 20/12 अशी डेट आहे, 20/12/2024 ही डेट आहे. 20/12/2024ला हा बॉन्ड 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला 92,000 द्यावं लागतील. किती द्यावं लागतील, 92,000 द्यावं लागतील. त्याच्यानंतर पुढल्या वर्षी 1 वर्षाची मॅच्युरिटी आहे. तुम्ही जर 19/12/2025ला हा बॉन्ड घेऊन आल्या माझ्याकडे, म्हणजे कोणी असो, असं काही नाही तेच व्यक्ती आहो, तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. किती मिळतील, 1 लाख रुपये मिळतील. असे म्हणजे 8,000 रुपयाचा फायदा. अशा प्रकारे कॉर्पोरेट बॉन्ड असतात. गव्हर्नमेंट बॉन्ड पण इश्यू करतात. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, पैसे इन्व्हेस्ट करू शकता. पण हे पैसे तुमचे म्युच्युअल फंडमध्ये असतील आणि शेअर मार्केटमध्ये असतील. हे तुमचे जास्तीत जास्त काय आहेत, रिस्की आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज लागते. ह्याच्यामध्ये जर बिना नॉलेजचे तुम्ही जर पैसे जर गुंतवल्या तर तुमचे पैसे डुबून जाऊ शकतात. आणि आता सध्या क्रेज आहे, सगळ्यांना वाटते की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकावं, शेअर मार्केटमध्ये पैसे टाकावं, म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकावं, जास्तीत जास्त पैसे बनतात, जास्तीत जास्त पैसे येतात असं लोकांना वाटते. पण तसं काहीही नाही. त्याच्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिक्सचं चांगलं नॉलेज पाहिजे. एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक करता, त्याच्याविषयी त्याची बॅलन्स शीट बघितली पाहिजे, त्याच्याविषयी अभ्यास पाहिजे, त्याची आहे का नाही, म्हणजे कंपनीचं परफॉर्मन्स कसं आहे, त्याच्यावर लोन किती आहे, प्रॉफिट काय आहे, फ्युचरमध्ये कोणत्या प्रकारची ग्रोथ आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये म्हणजे जे लोक म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात हे रिस्की आहे, जास्त प्रॉफिट आहे. म्हणजे पहा, लक्ष द्या, आयुष्यामध्ये पण पहा, मोर रिस्क पहा एक फंडाच आहे, म्हणजे आहे का नाही, म्हणजे मोर रिस्क. तुम्ही जर आयुष्यामध्ये जास्तीत जास्त रिस्क घेतलं तर तुम्हाला जास्तीत जास्त काय होऊ शकतो, मोर रिस्क मोर प्रॉफिट, आहे का नाही. जास्तीत जास्त प्रॉफिट पण होऊ शकतो तुम्हाला, जास्तीत जास्त प्रॉफिट आणि जास्तीत जास्त लॉस पण होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर जास्त रिस्क घेतली एखाद्या गोष्टीमध्ये, जास्तीत जास्त प्रॉफिट बी होऊ शकतो तुम्हाला, जास्तीत जास्त लॉस होऊ शकतो, आहे का नाही. म्हणजे मोर रिस्क मोर लॉस किंवा मोर प्रॉफिट, लो रिस्क लो लॉस लो प्रॉफिट, आणि नो रिस्क कोणती रिस्क घेतली नाही तुम्ही, तसंच राहिल्या, पैसे तसेच ठेवल्या, तो नो रिस्क नो लॉस नो प्रॉफिट, जशाच तसं राहील. ठीक आहे. जसं तुमच्या स्टडीच्या बाबतीमध्ये आहे का नाही, मोर स्टडी मोर कन्फ्युजन, आहे का नाही, लेस स्टडी लेस कन्फ्युजन, नो स्टडी नो कन्फ्युजन. अभ्यासच केलं नाही तर तुम्हाला कन्फ्युजन व्हायचा प्रश्नच येत नाही कोणत्या गोष्टीविषयी. आता मी हे शिकवलं, आता बऱ्यापैकी मी एकदा शिकवलं, तुम्हाला लेक्चर घेतलं तर आता बऱ्यापैकी कन्फ्युजन तुम्हाला होणारच आहे, मला माहीत आहे, कारण ह्या बऱ्याचशा इकॉनॉमिक्सच्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे कन्फ्युजन होते. मग तुम्ही काय करा, पुन्हा एकदा हे लेक्चर बघा, तुमचं कन्फ्युजन काय होईल, तुमचं क्लिअर होईल. त्याच्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास केलं तर तुमचं हे कन्फ्युजन काय होईल, दूर होईल. तर आज काय करूया आपण, हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर इन्शुरन्समध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टीमध्ये अनेक पैसे गुंतवू शकतो. तर ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आहे का नाही, इन्व्हेस्टमेंट्स किंवा 1-2 एक्झाम्पल वगैरे आहे, आपण काय करू नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया, कारण हे आपलं लेक्चर उगाच मोठं होईल आणि तुम्हाला पाहायसाठी पण बोर जाईल. ठीक आहे. थँक्यू. आज आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल काय करा, नक्कीच शेअर करा. थँक्यू.